मुंबईसारख्या महानगरातला व्यवसाय सांभाळून वडिलोपार्जित शेती सांभाळणाऱ्यांची संख्या कमीच असेल। मागच्या 3 पिढ्यांपासून मुंबईत राहणाऱ्या संजय यादवांची पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या मुखई गावात 12 एकर शेती आहे। वडिलांच्या काळात दुर्लक्षित असलेली ही शेती संजय यादवांनी जवळपास 15 ते 20 वर्षांपूर्वी ताब्यात घेतली। या शेतीत आजवर त्यांनी टप्प्याटप्प्याने 30 लाख रुपयांचा खर्च केलाय। आतापर्यंतच्या अनेक पिकांमध्ये अपयश आल्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी सबसर्फेस ठिबकवर ऊसाची लागवड केली। यंदा ऊसाच्या मिळणाऱ्या उत्पन्नातनं त्यांना किमान 18 ते 20 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। आज आपण मुंबईवासी शेतकरी असलेल्या संजय यादवांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्ह्यात उकईला जाणार आहोत। दिवस उगवताच जसे शेतकरी दैनंदिन कामासाठी शेतावर जातात तसाच दर 10 दिवसांनी मुंबईवासी संजय यादवांचाही दिवस सुरू होतो, तो मुंबई मुखईच्या प्रवासानं। मुंबईत उद्योगपती असलेले संजय यादव दर 8 ते 10 दिवसांनी पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या आपल्या मूळ गावी म्हणजे मुखईला शेतीची कामं पाहण्यासाठी जातात। गेल्या 3 पिढ्या मुंबईत गेलेल्या संजय यादवांना तसं शेतीचं वेड लागण्याचं काहीच कारण नव्हतं, पण लहानपणी मामाच्या गावाला गेल्यानं त्यांच्या मनात गाव, शेती आणि शिवाराची ओढ कायम आहे। सुट्टीत आम्ही मामाकडे यायचो, कधी मी यायचो म्हणजे फक्त एकटा। मामाच्या गावाला समृद्ध शेती, हो मामाच्या गावाला समृद्ध गाव, समृद्ध शेती। नाही, फार लहान होतो मी त्यावेळेला, म्हणजे केजी मॉन्टेसरी होतो, पण आई मला दर उन्हाळ्याच्या सुट्टीत पाठवायची, बाबा 15 दिवस एक फिरून आहे बाबा, एक बघून आहे कसा असतो ग्रामीण महाराष्ट्र, कसा असतात, काय कसं असतात। शेती आईच्या सांगण्यामुळे तर शेतीचं बळाकडून नाही मिळालं। हां, आईच्या सांगण्याकडून, म्हणजे त्यांनी मला एक सांगितलं, बाबा आम्ही एक उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचं कुठे, तर मामाचं गाव, आणि माझ्या नशिबी एक चांगला भाग होता, तो मामाचं गाव मी चांगला अनुभवला। मग तिथे ओढ्यात पोहणं, तिथले छोट्या छोट्या विहिरीमध्ये डायरेक्ट पोहणं, त्या चाकावरतून उडी मारणं। संजय यादवांनी मुंबईत शिक्षण घेऊन टाटा फायनान्स पासून ते स्वतःचा 100 कोटी उलाढालींचा व्यवसाय सेट करेपर्यंत बरीच मजल मारली, पण गावाची ओढ स्वस्त बसू देत नव्हती। शिक्षण मुंबईत, कॉलेज मुंबईत, मग त्याच्यानंतर पहिला मी टाटामध्ये नोकरी केली। टाटामध्ये पण चांगल्या हुद्द्यावरती होतो मी। बिझनेसची उलाढाल 100 कोटीची आहे आमची। अच्छी आहे, हां, आजची 100 कोटीची एक उलाढाल आहे। 100 कोटीच्या बिझनेस मध्ये हां, तुम्हाला असा कोणता फॅक्टर वाटला की तुम्हाला शेती करायला यावंसं वाटलं? नाही, कसं आहे, एक व्याप काढून नाही, मी आता एक शेतकऱ्यांची आत्महत्या ऐकतोय। शेतकरी आत्महत्या का करतोय? नशिबाने आपल्या वडिलांनी आपल्यासाठी शेती ठेवलेली आहे। 100 एकर शेतीतली आमच्या वाटेला एक 12 एकर आली, ती तशीच्या तशी 14 एकर आली, 14 एकर त्यांनी ती ठेवली। मग त्याच्यामधून काय करता येईल का म्हणून 1997 साली मी पहिली विहीर घेण्याचा प्रयत्न केला। जवळपास 25 ते 30 वर्ष मुंबईत व्यवसाय करताना संजय रावांना व्यवसायाबरोबरच शेतीतून सुरक्षा वाटली, त्यामुळे त्यांनी व्यवसायाबरोबर शेतीतूनही काहीतरी करण्याचा निर्णय घेतला। बाबा एक सर्टन नाही, समजा आपल्याकडे बिझनेस करता करता एक लक्षात आलं, जर आपण कामगारांना पगार देऊ शकलो नाही, समजा ओढी मिळाली नाही, तर आपल्याला आपल्या जीवनाचं चरितार्थ चालवण्यासाठी काहीतरी साधन असावं। तर वडिलोपार्जित शेती आहेच, पण सगळे बोलायचे की शेतीधंदा हा लॉस आहे, त्याच्यामध्ये पडणं म्हणजे जुगार आहे। ते सगळ्या ठीक आहेत, मी म्हटलं आहे सगळीकडे रिस्क आहे, प्रत्येक गोष्टीत रिस्क आहे, नोकरीपासून सगळीकडे रिस्क आहे। माणसाला कष्ट कष्ट कष्ट, फक्त हा एक पर्याय आहे, जितके कष्ट कराल तेवढं तुम्ही पुढे जाल आणि प्रामाणिकपणे कष्ट कराल आणि योग्य मार्गदर्शनाखाली। म्हणजे संजय यादवांनी मुंबईहून येऊन शेती कसायला सुरुवात केल्यानंतर त्यांना गावकऱ्यांनी वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला, पण संजय रावांनी प्रयत्न सोडले नाहीत। घरातून विरोध झाला, पण शेतीकडे व्यवसायाच्या नजरेतून बघणाऱ्या यादवांनी आपली जिद्द सोडली नाही। ॲक्च्युअली संजय यादव इथे आल्यानंतर त्यांनी ही शेती डेव्हलप करायची जशी ठरवली, तशी त्यांनी ऊस आणि बाकीचं जसं एक एक पीक घ्यायला सुरुवात केली। जसं डेव्हलप झालं तेव्हा आजूबाजूची लोक जरा, मी बॉम्बेवरनं माणूस येऊन डेव्हलप करू शकतो, तर आपण इथे राहून आपण काहीच करत नाही। आपली कोरडवाहू 12 एकर शेती कसण्यास सुरुवात करताना पाण्याची सोय करावी लागली। यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्यानं 2 विहिरी खोदल्या, त्या पाईपलाईननं एकत्र जोडल्या, सोबत 40 लाख लिटर क्षमतेचं शेततळं खोदलं। अनेक पिकातले चढउतार पाहिल्यानंतर आपल्या मुरमाड हलक्या जमिनीत
त्यांनी गेल्या वर्षी ऊस लागवडीचं नियोजन केलं. पाणी खूपच कमी होतं, तरी देखील कमी त्रासाचं ऊसाचं पीक घ्यायचं असल्यानं त्यांनी सबसर्फेस ड्रीपचा आग्रह धरला. पण त्यात अनेक अडचणी आल्या. की इथे आपण जोपर्यंत सब सरफेस किंवा ड्रिप करत नाही तोपर्यंत आपण सक्सेस होऊच शकत नाही. जैन इरिगेशन कंपनीच्या तंत्रज्ञांच्या टीमनं संजय रावांना ठिबक बसवण्यापासून ते लागवड करण्यापर्यंतची माहिती दिली, तर खत पाण्याचं नियोजन लावून दिलं. त्यांच्या डिस्कशनमध्ये आपल्याला सबसर्फेस करायचं असं त्यांच्या डिस्कशनमधून आल्यानंतर आम्ही 8 फुटावरचं त्यांना सबसर्फेस हे डिझाईन दिलं. तर त्यानुसार साधारणतः एक 34,000पर्यंत पर एकर कॉस्ट आम्हाला बसली. तर त्यानुसार आपण टोटल वॉटर रिक्वायरमेंट पर एकर कॅल्क्युलेट करून त्यांना टोटल वॉटर स्टोरेज किती लागेल तर त्याचं प्लॅनिंग सांगितलं. त्यानुसार आम्ही साधारणतः पर एकर साधारणतः 30,000 लिटर पर डे असे वॉटर रिक्वायरमेंट घेतली. त्यानुसार आम्ही एक साधारणतः 12 एकरचं प्लॅनिंग केलं. तर साधारणतः 8 तासाची इलेक्ट्रिसिटी घेऊन साधारणतः आपण 12 एकर पर डे आपण इरिगेशन करतो याच्यामध्ये. यंदा शिरूर तालुक्यात फारसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे कोरडवाहू पिकांनी पाण्याअभावी माना टाकण्यास सुरुवात केली असताना ठिबक आणि शेततळ्यामुळे 12 एकर ऊस जोपासण्यात संजय रावांना मात्र यश आलंय. या पद्धतीची संपूर्ण दगडाळाची मुरबाड जमीन आहे. इथे माती कमी आणि दगड जास्ती आहेत. ॲक्च्युली तुम्ही बघताय इथे जे ज्वारीचं पीक आहे ते सुद्धा नीट उगू शकत नाही आहे. या गावामध्ये पाऊस फक्त 1 ते 2 पाऊस झाला, तो पण म्हणण्यासारखा पाऊस झालेला नाही आहे. तरी सुद्धा तुम्ही बाजूचं जर शेत बघत असाल याच्याच बाजूला हा ऊस आहे. हा जवळजवळ 30 ते 32 फूट उंच ऊस आहे. तर 30 ते 32 पेअर आहेत आणि हा आधुनिक तंत्रज्ञान सबसर्फेस म्हणजे जमिनी खालून लॅट्रिन करणं त्या पद्धतीने आपण हा तयार केलेला आहे. याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे चांगलं मार्गदर्शन, चांगलं प्लॅनिंग आणि पॉझिटिव्ह थिंकिंग. या पद्धतीने जो सबसर्फेसने फायदा झालेला आहे जमिनी खालून लॅटर करणं. हे बघा या पद्धतीने याचं ही लाईन आहे सबसर्फेसची. त्या बेसिसवरती पाणी जरी कमी असेल तरी हा एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस निर्माण करू शकतो आपल्या ह्याच्यात. म्हणजे बाजूचं शेत आणि याचं शेत तुमच्या समोर आहे दोन्ही. गावातले पप्पू गोडसे नावाचे तरुण शेतकरी संजय रावांचं शेतातलं सगळं काम करून देतात. तर या 2 लेटरमधलं अंतर आहे ना 8 फूट आहे आणि 2 डोळ्यामधलं अंतर 1.5 फूट आहे. तर ही अशा प्रकारची लेटरल आहे ती जमिनीमध्ये गाडलेली आहे सबसर्फेस. त्याला 6 फुटावरती एक ड्रिपर आहे आणि 2 कांड्यामध्ये 1.5 फूट अंतर आहे. तर त्याला सरासरी आता एका ऊसाला 30 ते 32पर्यंत कांडी आहेत आणि एका डोळ्याला 15 ते 20 ऊस आहेत. तर आपण आता ऊस मोजून पाहू. 1 2 3 4 5 17 ते 18 ऊस एका डोळ्याला आहेत. रासायनिक खतांचं नियोजन हा सबसर्फेस मधला महत्वाचा भाग पप्पू गोडसेंनी तंत्रज्ञांकडून शिकून घेतलाय. त्यामुळे ऊसाचं पीक जोमानं आणण्यात त्यांना यश आलंय. 4 दिवसानंतर युरिया, पोटॅश, अमोनियम सल्फेट, त्याच्यानंतर 1261 हे विद्राव्य खते 4 दिवसानंतर चालू आहेत. कधीमध्ये फॉस्फरिक ॲसिड वापरतो. संजय यादवांच्या शेतातल्या ऊसाची सध्या तोड सुरू आहे. त्यांना एकरी किमान 70 टन ऊसाचा उतारा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांना ऊसाचं अंदाजे 800 ते 900 टन उत्पादनाची अपेक्षा आहे. यापासून त्यांना अंदाजे 18 ते 20 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. ऊसाच्या पिकातून त्यांना किमान 12 लाख रुपयांचा नफा मिळेल असा विश्वास वाटतोय. सुरुवात केल्यापासून तुम्हाला 30 लाख रुपये खर्च येईल. टोटल खर्च करा. इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं टोटल. रिटर्न्स आता अजून एकही पैसा आलेला नाही. आता येईल. म्हणजे निगेटिव्ह शेतकऱ्यांसारखं उत्पन्न कुठे नाही. एक इंडस्ट्री चालवताना मॅनेजमेंट करणं, त्याला जमीन घेणं, त्याला ऑफिस घेणं, त्याला मशिनरी आणणं किंवा त्यांचे जे एम्प्लॉय यावेळी एक साधारणतः माझा अंदाजप्रमाणे 25 लाख रुपये उत्पन्न व्हायला पाहिजे. 25 लाख उत्पन्न हो नक्की. मला खर्च निघण्याचा हे कॉन्फिडन्स आहे.
खूप चांगलं आहे. म्हणजे आशादायी. आणि कसं आहे, मी एक बघितलं, या इंडस्ट्रीसारखा पैसा नाही आहे कुठे. संजय रावांच्या पत्नीला आज आपल्या पतीच्या कर्तृत्वावर मोठा विश्वास आहे. त्यांच्यामुळे मुंबईसारख्या शहरात राहून देखील शेतीशी नाळ जोडल्याचा आनंद वाटत असल्याची त्यांची भावना आहे. पहिल्यांदा विरोध झाला की हे इथून एवढ्या लांबनं शेती करणं तेवढं पॉसिबल नाही आहे. म्हणजे जसं आपण उंटावरनं शेळ्या हाकतो तशातला प्रकार आहे. पण एक्झॅक्टली नंतर जेव्हा त्यांना एक एक पुढची माहिती मिळत गेली, त्याप्रमाणे मार्ग सापडून त्यांनी जशी डेव्हलप केली, म्हणजे जी पडीक जमीन होती ती त्यांनी बागायती केली आणि नंदनवन जसं काही फुलवलंय त्यांनी, असं एवढं छान त्यांनी डेव्हलप केलेली आहे. संजय आणि त्यांचे बंधू राजेश आणि दोघांच्या बायका असं एकत्र कुटुंब मुंबईत वास्तव्य करतं. खेड्यातल्या एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे दोघे भाऊ आज शहरातला व्यवसाय आणि घरची शेतीही एकत्रपणे सांभाळतात. घरातल्या गोष्टी मॅनेज करून दोघांच्या बायका देखील महिन्यातून एकदा शेतावर चक्कर नक्की मारतात. होतं तसे खटके उडतात, पण ते पॅचअप पण आम्ही एकत्र करून टाकतो. म्हणजे तो पण प्रॉब्लेम नाहीये की बाबा तर तो एक. आणि मुलींना आमच्या म्हणजे मेन म्हणजे मुलांना एक फायदा की बाबा सगळे एकत्र असल्यामुळे काका काकी आजोबा आजी हे एक फॅमिली एक जे असतं एकत्र असतं ते एक चांगलं मिळालं आम्हाला. आज गावागावात घराघरात कुटुंब भाऊबंदकी आणि घरातल्या तंट्यामुळे एकमेकांशी भांडताना दिसतायत. अशावेळी यादव कुटुंबानं मुंबईत एकत्र राहून प्रगती केली आहे. शिवाय हीच एकी त्यांनी गावातल्या शेतात दाखवून शेती देखील विकसित केली आहे. शेतीतून नफा आज ना उद्या नक्की मिळेल या भावनेबरोबर वडिलोपार्जित शेतीत मुंबईत राहून हिरवळ फुलवण्यात त्यांना आलेलं यश अनेक शहरवासियांना शेताकडे येण्याची प्रेरणा देऊन जाईल यात शंका नाही. कॅमेरामन अश्विन आंबटकरसह संदीप भुजबळ, साम टीव्ही, मुखई, पुणे.